नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहेत कोल्हापूर जिल्हा मराठी व्याकरण बघायचे आणि PYQ कशा पद्धतीने सोडवले पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, या गोष्टींचं मी तुम्हाला काही ज्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी लेक्चर पूर्ण करायचं. ओके, चला बघा. देवनागरी लिपी काय म्हटलंय रे? देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या असं म्हटलंय? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत, मराठी, कानडी, गुजराती आणि बंगाली. तर देवनागरी बघा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या सगळ्या काय तर तुमच्या देवनागरी लिपी आहेत. ओके, चलो. आता देवनागरी लिपी म्हणजे काय रे? तर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी? तर डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, उजवीकडे. त्यानंतर देवनागरी लिपीला काय म्हणतात? पाळगुद लिपी, पाळगुद लिपी. त्यानंतर काय म्हणतात? परिपूर्ण लिपी. काय म्हणतात? तर परिपूर्ण लिपी. लक्षात असू द्या, हे पॉइंट पण महत्वाचे. परीक्षेला कधी कधी विचारतात देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत, तर डावीकडून उजवीकडे आणि बाळगुद आणि परिपूर्ण पण म्हणतात. पुढे बघा, संस्कृत व प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी. देवनागरी लिपी कशी तयार होती? संस्कृत आणि प्राकृत ह्या भाषांची. देवनागरी लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाही. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. वर्णमालेचे स्वर, स्वरादी, व्यंजन असे वैज्ञानिक वर्गीकरण हे या लिपीचे वैशिष्ट्य आहे. उच्चारण व लेखनात एकरूपता आहे. एक ध्वनी एक लिपी चिन्ह यामुळे आदर्श लिपी मानली जाते. काय? तर एक ध्वनी एक लिपी चिन्ह यामुळे आदर्श लिपी मानली जाते. ओके, हा पॉइंट महत्वाचा, हा हायलाइट करून ठेवा. आदर्श लिपी कशाला म्हणतात? तर देवनागरी लिपीलाच म्हणतात. हा महत्वाचं आहे. ओके, चलो नेक्स्ट पुढे बघा. आता खालीलपैकी ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? मूर्धन्य, औष्ठ्य, कंपनयुक्त आणि दंत तालव्य. तर ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा येतो? तर मूर्धन्य येतो. ळ हा वर्ण कोणता येतो? मूर्धन्य म्हणून ओळखला जातो. ओके, चलो पुढे बघा. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन, बघा, ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये एक स्वर मिसळला जातो, त्याला काय म्हणतात? कमीत कमी दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात, दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात आणि शेवटी त्याच्यामध्ये काय मिसळतो? स्वर मिसळला जातो, त्याला काय म्हणतात? शब्द, जोडाक्षर, संधी आणि अक्षर. तर उदाहरणार्थ लक्षात घ्या. बघा, दोन किंवा अधिक व्यंजने म्हणजे काय? तर त्याला जोडाक्षर म्हणतात. हे बघा, स्र या शब्दाची फोड कशी होती? श अधिक र अधिक अ. किती व्यंजन आले? तर दोन आले, बरोबर ना? त्यामध्ये एक काय आला? स्वर आला, याला म्हणायचं जोडाक्षर. याला काय म्हणायचं? जोडाक्षर. आपण आणखीन एखादा शब्द घेऊ शकतो ना. आपण घेऊया श शब्द घेऊ. श बघा, क अधिक श अधिक अ. कमीत कमी दोन व्यंजन, त्यामध्ये एक स्वर मिसळला, मग याला काय म्हणणार तुम्ही? तर याला म्हणायचं जोडाक्षर, असं म्हणायचं जोडाक्षर. दोन पेक्षा अधिक असले तर चालतात, काही हरकत नाही. उदाहरणार्थ राष्ट्र शब्द घेऊ आपण. राष्ट्र बघा, श अधिक ट अधिक र अधिक अ. म्हणजे काय माहिती का? इथं आता दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन व्यंजन आले, काहीच हरकत नाही, चालेल. हे पण काय तुमचं जोडाक्षरच आहे. बघा, हा पण काय तुमचा जोडाक्षर आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे तुम्हाला, बरोबर अभ्यास होतो. फक्त तयारी ठेवा, जिद्द ठेवा शिकण्याची. ओके, चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न. कवीश्वर या शब्दाचा संधीचा प्रकार विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी आणि पररूप संधी. तर कवी अधिक ईश्वर या शब्दाची फोड होती कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर. आता कवी म्हटलं तर रस्व ई, इथं पण दीर्घ आली. आता हा काय तुमचा स्वर आहे, हा काय तुमचा स्वर आहे. जेव्हा स्वर प्लस स्वर असतो त्याला म्हटलं जातं स्वर संधी. स्वर प्लस स्वर म्हटलं जातं तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्वर संधी असं म्हणतात. मग कवी अधिक ईश्वर बरोबर शब्दाची फोड काय झाली तुमची? कवीश्वर झाली, बरोबर ना? कवीश्वर झाली की नाही? मग आता हा पण स्वर, हा पण स्वर, म्हणून त्याला म्हणायचं स्वर संधी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे काय तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. मन विसर्ग पटल या विसर्ग संधीची फोड ओळखा. मन विसर्ग पटल याची फोड मन अधिक पटल, मनस अधिक पटल,
मनो अधिक पटल, मन विसर्ग पटल. तर मन विसर्ग पटल हे त्याचं योग्य उत्तर आहे. मनस अधिक पटल हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट. कैकेयीने दशरथाला 2 वर दिले. कैकेयीने दशरथाला 2 वर दिले. ह्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. क्रियापद नाहीये, वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, सर्वनाम पण नाहीये, शब्दयोगी पण नाहीये. तर वर हे काय आहे? कैकेयीने दशरथाला वर 2 वर दिले. मग वर हे काय? तुमचं नाम आहे. किती दिले? तर 2 दिले. मग 2 हे काय झालं तुमचं? विशेषण. 2 हे काय झालं? विशेषण. पण आपल्याला काय म्हटलं? अधोरेखित शब्द. अधोरेखित शब्द काय तुमचा? वर आहे, बरोबर ना? मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे काय? तर त्याचं योग्य उत्तर नाम बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना डॅश डॅश दिले. काय दिले? पण कागद दिले, कागदे दिले की कागद का कागदा? हे बघा, कागद हा शब्द आहे, कागद हा शब्द. हा आहे तुमचा एकवचन. आता गुरुजींनी सर्वांना म्हणजे काय ना, अनेक वचन येणार आहे. मग कागद शब्दाचं अनेक वचन काय? एक कागद, अनेक कागद. तेच आहे, कागदचा अनेक वचन काय? तर कागदच आहे. मग त्याच्यामुळे लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, कारण एक कागद आणि अनेक कागद, उत्तर काय येणार आहे? तेच असेल ना, म्हणून त्याचं योग्य उत्तर काय? तर कागदच असणार आहे. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना दिले तर कागद दिले. ओके, चलो नेक्स्ट. गोविंदाचे बोलून झाले. ह्या वाक्यामध्ये कर्त्याची विभक्ती ओळखायची. कर्ता कोण आहे? गोविंदा. कारण बोलणारा कोण आहे? गोविंदाचे. बघा, गोविंदाचे. ओके, मग आता गोविंदाचे कोणता प्रत्यय लागला? चे प्रत्यय लागला. मग चे प्रत्यय बघा बरं कशामध्ये येतो? तर चे प्रत्यय पहिले द्वितीयाचे प्रत्यय जाणून घेऊया आपण. द्वितीयाचे प्रत्यय कोणते? बघा, सलाते, सलाते, सलानाते, सलाते, सलानाते. पंचमीचे आहे ऊन ऊन, पंचमीचे आहे ऊन ऊन. चतुर्थी आहे सलाते, सलानाते, सलाते, सलानाते. आणि षष्ठी आहे चा, ची, चे, चा, झा, ही, हे आणि झा. चाची, चेचा, झाजी, झेजा. मग याचं योग्य उत्तर काय? तर षष्टी, कारण चे प्रत्यय लागला, चे प्रत्यय इथे लागतो. कोणत्या विभक्ती लागतो सर? षष्टी विभक्ती लागतो बाळा. त्याच्यामुळे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? षष्टी, चाची, चेचा. ओके, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चलो नेक्स्ट, पुढे. वारंवार हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? कालवाचक, संख्यावाचक, रीतिवाचक आणि स्थलवाचक. तर वारंवार हे कोणत्या प्रकारे येतं सांगू? तर वारंवार हे येतं कालवाचक मध्ये येतं. वारंवार कशामध्ये येतं? कालवाचक. कालवाचकला काय प्रश्न केला जातो रे? क्रियापदाला केव्हा. संख्यावाचकला किती वेळा, किती वेळा, किती प्रमाणात, किती वेळा, किती प्रमाणात. त्यानंतर रीतिवाचकला कसा, स्थलवाचकला कोठे. असे प्रश्न करावे लागतात. पण याचं योग्य उत्तर कालवाचक आहे, बरोबर आहे. पण कालवाचकचे पण उपप्रकार आहे, कालवाचकचे पण 2 उपप्रकार आहे. त्याच्यामधला कोणता आहे? हा त्याच्यामधला कोणता आहे ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, कालवाचकचा इथं उपप्रकार आहे आवृत्ती दर्शक आहे. कोणता येतं? आवृत्ती दर्शक. घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारा, म्हणजे एकच घटना सारखी सारखी घडत असेल, एकच घटना जर वारंवार घडत असेल तर त्याला म्हटलं जातं आवृत्ती दर्शक म्हटलं जातं. अशा शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण म्हणतात. अशा शब्दांना काय म्हणतात? आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण. या शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते किंवा याच्यामध्ये दर, हर, प्रति असे उपसर्ग असतात. काही वेळा नामापूर्वी संख्यावाचक शब्दांचा वापर केलेला असतो. त्यानंतर बघा, फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, शनोशनी, दर साल, 4 वेळा, दरमहा, प्रतिक्षण, प्रतिदिन, अनेकदा, हरघडी. हे सर्व शब्द आवृत्ती दर्शक असतात. परत एकदा लक्षात राहू द्या, हे शब्द पूर्ण तुम्हाला पाठ करायचे, पूर्णच्या पूर्ण शब्द पाठ करायचे. फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, शनोशनी, दर साल, 4 वेळा, दरमहा, प्रतिक्षण, प्रतिदिन, अनेकदा आणि हरघडी. हे पूर्णच्या पूर्ण काय करा? तर पाठ करून ठेवा. हे शब्द जर आले तर बघा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आवृत्ती दर्शक आहे, आणि नाही आलं तर कालवाचक असणार आहे. ओके, उदाहरणार्थ फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करता आणि आई दररोज मंदिरात जाते.
आई काय करते? दररोज मंदिरात जाते. ओके, चलो नेक्स्ट. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, या वाक्यातील उभयनवी अवयव ओळखायचा आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आता काय म्हणले? परी शब्द म्हणलाय. परी हा तुमचा उभयनवी शब्द आहे. परी हा शब्द काय तुमचा उभयनवी. पण उभयनवी मध्ये कोणता प्रकार आहे हा? तर हा आहे तुमचा न्यूनत्व बोधक. कोणता येतं? न्यूनत्व बोधक आहे परी हा शब्द. ओके, लक्षात असू द्या. मग परी न्यूनत्व बोधक म्हणजे काय? तर कमीपणा. न्यूनत्व बोधक म्हणजे काय? तर कमीपणा असणे. कमीपणा असणे त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक. ओके, चलो नेक्स्ट. किशोरने पेरू खाल्ले, या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. आता मी तुम्हाला नियम सांगणार आहे. तो नियम जर तुम्ही केला तर तुमचा प्रयोग टॉपिकवर कधीच मार्क जाणार नाही. कधीच नाही जाणार. फक्त तुम्हाला व्यवस्थित करायचं. ओके, बघा नियम काय आहे? किशोरने पेरू खाल्ले. खाणारा कोण आहे? किशोर. हा झाला कर्ता. खाण्याची क्रिया कोणावर घडली? पेरूवर. हे झालं कर्म. आणि वाक्य कोणत्या काळातलंय? तर भूतकाळातलं. किंवा क्रियापद काय? तर क्रियापद काय तुमचं? खाल्ले. ओके, आता याच्यावर नियम लक्ष द्या. आता कर्त्याला नेहमी तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय असतात. तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय म्हणजे ने हा प्रत्यय लागला इथं. ओके, कर्माला प्रत्यय नसतो. कर्माला प्रत्यय नसतो आणि वाक्य भूतकाळातील असतं. भूतकाळातील असते. ओके, आता लक्ष द्या. हा बघा आता कर्त्याला किशोरने कहा काय करताय. मग कर्त्याला जर तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय असेल तर तो तुमचा पहिला नियम आहे. कर्त्याला बघायचं तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय आहे का. कर्माला प्रत्यय नसणारे हा पेरू आहे, याला कर्माला प्रत्यय नाहीये. खाल्ले हे क्रियापद आहे, नेमके भूतकाळातील असणारे. अशा 3 घटना किंवा असे 3 जर नियम जुळून येत असेल तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. बघा, वाक्यातील कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही आणि वाक्य भूतकाळातील असणारे, त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. ओके, चलो नेक्स्ट पुढचं. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. बघा, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. हे वाक्य कोणत्या प्रकारचे? तर केवळ वाक्य नाहीये आणि जोड वाक्य पण नाहीये. संयुक्त वाक्याचे शब्द आणि मिश्र वाक्याचे. संयुक्त वाक्याचे शब्द आहे व आणि पण, परंतु, व आणि पण, परंतु, शिवाय, बाकी, म्हणून, अथवा. ओके, आता मिश्र वाक्याचे म्हणून, कारण, की, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जसे आणि तसे. ओके, आता बघा मिश्र वाक्याचे काय? म्हणून, कारण, की, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जसे तसे. आता इथं काय शब्द आलाय? की आलेला आहे. की. मग की बघा बरं कुठं आला. बघा की आला इथं, म्हणून त्याला म्हणा मिश्र वाक्य. डायरेक्ट पाठ करा. पेपरला आठवतच बसू नका प्रधान प्लस प्रधान आहे का प्रधान प्लस गौण आहे. काहीच गरज नाहीये. काहीच गरज नाही. फक्त इथं काय ना, म्हणून हा इथं पण येतो, म्हणून इथं पण येतो. जर परिणाम झाला असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. परिणाम झाला असेल त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. मग याचं आता उत्तर काय असेल? मिश्र वाक्य. का? तर की आला. की कुठे येतो? मिश्र वाक्यात येतो. म्हणून हे शब्द पाठ करायचे. म्हणून, कारण, की, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जसे तसे. इथं व आणि पण, परंतु, शिवाय, बाकी, म्हणून, अथवा. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी उभयनवी समासाचे उदाहरण कोणते? खालीलपैकी अव्ययभावचे, चुकून बोललो मी, अव्ययभाव समासाचं उदाहरण कोणतं? त्रिशंकू, माता पिता, पोळपाट, आमरण. आता अव्ययभावचे प्रत्यय मी आधी सांगितले. आ, यथा, प्रति, हर, पर, तर, पे, पिन, गैर, बेला आणि मराठी मधला ओ. ओके, आता इथं बघा बरं कोणता प्रत्यय? त्रिशंकूला त्री लागलाय का? माता पिताला मा लागलाय का? पोळपाटला पोळ लागलाय का? नाही. पण आमरणला मात्र आ प्रत्यय लागलाय.
आमरणला कोणता प्रत्यय? मरण हा शब्द आहे, त्याला आ प्रत्यय लागलाय. बघा आ प्रत्यय इथं. आमरण म्हणजे काय? तर मरण येईपर्यंत. आमरण म्हणजे काय? तर मरण येईपर्यंत. मग आता इथं म्हणून याला काय म्हणायचं? अव्ययभाव समास. म्हणून याला काय म्हणायचं? अव्ययभाव समास. कोणता? तर आमरण. याच्या आणखीन आपण उदाहरण जाणून घेऊ, पण तुम्ही एक प्रत्यय पाठ करा. आ यथा प्रति हर बर दर बेबीन गैरवेला मराठी मधला ओ. ओके, कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. चलो नेक्स्ट. आमरण म्हणजे काय? मरण येईपर्यंत. ओके सर, समजलं. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला प्रति प्रत्यय लागला. यथाविधी, विधीप्रमाणे. यथा प्रत्यय लागला. यथा अवकाश, अवकाशाप्रमाणे. इथं यथा लागला. यावत जीव जीवासेपर्यंत. यावत जीव जीवासेपर्यंत. हे सगळे पाठ करून ठेवायचे. अर्क याच्यावरच आहे तुमचा. ओके नेक्स्ट. मूग कमळासारखे सुंदर आहे, ह्या वाक्यातील उपमान ओळखा. मूग चंद्रासारखे कसे सुंदर आहे, ह्या वाक्यातला उपमान. पण उपमान म्हणजे काय रे? उपमान म्हणजे काय आणि उपमेय म्हणजे काय, पहिले हे समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवता येईल. आता बघा, उपमेय म्हणजे काय? उपमेय ज्याची तुलना केली जाते, ज्याची तुलना केली जाते त्याला म्हटलं जातं उपमेय. उपमान म्हणजे काय? ज्याच्या सोबत, ज्याच्या सोबत तुलना केली जाते, तुलना केली जाते त्याला म्हटलं जातं उपमान. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणायचं उपमेय, आणि ज्याच्या सोबत केली जाते त्याला काय म्हणायचं? उपमान. आता मूग कमळासारखा सुंदर आहे, सुंदर असणारं काय? मूग आहे. सुंदर असणारं काय? मूग आहे. आता ज्याची तुलना कोणाशी? मुखाची तुलना केली म्हणून मुख हे काय झालं? उपमेय. बरं, मुखाची तुलना कोणासोबत केली? तर बघा, या कमळासोबत केली. कमळासोबत, मग याला म्हणायचं उपमान. मग याला काय म्हणायचं? उपमान. कारण ज्याच्या सोबत केली ना, मग मुखाची तुलना कमळासोबत केली म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? कमळ असणार आहे. पर्याय क्रमांक 2. विषय संपला. संपलं. एवढं सोपं आहे, काही अवघड नाही, फक्त तुम्हाला आलं पाहिजे तर तुमच्या लक्षात असणार. ओके चलो नेक्स्ट. ज्याची तुलना करायची आहे ते मूळचं नाम असतं. ओके, ज्याच्याशी तुलना करायची असे गुणांच्या अधिक असणारे गुण आहे नामे. आता हे पुस्तक आहे, याच्यापेक्षा मी जे सांगितलं ते सोपं आहे. त्यानंतर बघा, समान गुणधर्म, दोन घटकातील सारखे गुणधर्म. समानदर्शक शब्द म्हणजे समानता दाखवण्यासाठी वापरलेले शब्द. ओके चलो पुढे. मंदाक्रांता या अक्षर गुणांतील प्रत्येक चरणांमध्ये किती अक्षर असतात? बघा, मंदाक्रांता डायरेक्ट पाठ करून ठेवायची. हे वृत्तांचे डायरेक्ट पाठच पाहिजे. मंदाक्रांता अक्षर गणवृत्तांतील प्रत्येक चरणामध्ये एकूण किती अक्षरे असतात? 17 अक्षरे असतात. किती असतात? 17 अक्षरे. डायरेक्ट पाठ करायचं, पेपरला आलं टेन्शन राहणार नाही. एकूण अक्षरे किती असतात? 17 असणारे. ओके चलो नेक्स्ट. बघा, त्याचे गण काय काय असणार आहे? गण मंदाक्रांताचे म, भ, न, त, त आणि ग, ग. यती किती? चौथ्या व 6व्या अक्षरावर राहते त्याची. हा, यती किती? चौथ्या आणि 6व्या अक्षरावर. आणि गण काय? म, भ, न, त, त आणि ग, ग. ओके चलो. बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते, या वाक्यातील परभाषी शब्द ओळखायचे. परभाषी. आता बाबा तर नाहीये बरोबर ना, परभाषी. सुपारी पण नाहीये आणि घेऊन पण नाही, तर अडकित्ता आहे. अडकित्ता कोणत्या भाषेतला आहे? कानडी भाषेतला आहे. अडकित्ता कोणत्या भाषेतला? कानडी भाषेतला. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. ऑप्शन कट करायला शिका. घेऊन कट झाला. बाबा सुपारी. परभाषी म्हणजे जो आपल्या भाषेतला नाहीये, जो दुसऱ्या भाषेत आलाय, दुसऱ्या भाषेतला पण आपल्या भाषेमध्ये रूढ झालाय, त्याला म्हणायचं परभाषी असं म्हटलं जातं. ओके चलो नेक्स्ट. खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल. उद्या काय तो निर्णय कळेल. पूर्ण विराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. तर उद्या काय तो निर्णय कळेल यासाठी योग्य काय तर पूर्ण विराम आहे. काय असणार आहे? पूर्ण विराम. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे. रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा. यंदा डॅश डॅश चांगले आहे. काय यंदा चांगले? पीक, परत पीक, पिंक आणि पिके. तर यंदा डॅश डॅश चांगलं काय? तर पीक चांगले. काय तर पीक चांगलं. पर्याय क्रमांक 2 म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा होता. बाकी काय एवढं विशेष काही नव्हतं. शुद्ध लेखन, अचूक शब्द ओळखा. शुद्ध लेखन दृष्ट्या आर्थिक, आर्थिक, आर्थिक आणि आर्थिक. तर याचा योग्य उत्तर काय? तर आर्थिक आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द काय? तर आर्थिक आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असणार आहे.
उपकाराची फेड अपकाराने करणारे म्हणजे काय? हे बघा, कृतज्ञ, कृतार्थ, कृतकृत्य आणि कृतज्ञ. जे कृतज्ञ म्हणजे काय? उपकाराची जाणीव ठेवतात. उपकाराची जाणीव असणारा त्याला म्हणायचं कृतज्ञ. कृतार्थ आणि कृतज्ञ जाऊ द्या, आणि उपकाराची जाणीव नसणारा, उपकाराची जाणीव नसणारा. ओके, हा झाला कृतज्ञ आणि हा आहे कृतज्ञ. ओके, उपकाराची फेड अपकाराने करणारा म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव नाही असा कोण आहे? कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी अपकर्ष, यश, अबोल, निर्णायक. तर उत्कर्षाच्या विरुद्धार्थी काय तुमचा? अपकर्ष आहे. उत्कर्षाच्या विरुद्धार्थी काय तर अपकर्ष. ओके, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमळ, चांदणे, होडी आणि कुमारिका. तर कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार आहे तुमचा? चांदणे असणार आहे. कौमुदी शब्दाचा समानार्थी शब्द काय तर चांदणे. ओके, चलो पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चुका केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होते. आपलेच अन्न आपल्यावर कमवावे लागणे हे नाहीये. दात आणि ओठ यांनी सांगत सोडता कामा नये नाहीये. दातांचे रक्षण ओठ करतात नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. काय? आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हे लक्षात असू द्या. आपलेच दात आणि आपलेच ओठ. ओके, नेक्स्ट. संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? भागवत, भावार्थ दीपिका, अभंग गाथा आणि ग्रामगीता. बघा, ग्राम गीता कोण लिहिली? तर तुकडोजी महाराजांनी. अभंग गाथा संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज. ओके, ज्ञानेश्वरांनी काय लिहिली? तर भावार्थ दीपिका. संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिली? भावार्थ दीपिका. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आणि गीत रामायण हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? तर ग दि माडगुळकर. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. ग दि माडगुळकर. गीत रामायण हा त्यांनी लिहिलाय. ओके, नेक्स्ट. भारुडे हा रचना प्रकार कोणाचा आहे? बघा, भारुडे कोणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ, संत जनाबाई. तर भारुडे हे कोणी लिहिली? संत एकनाथ महाराजांनी लिहिले. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पाठ करून ठेवायचे. भारुडे संत एकनाथ, भारुडे संत एकनाथ, कंटिन्यू बोलत जायचं म्हणजे तुमचं डायरेक्ट पाठ होऊन जाईल. ओके, आणि त्यानंतर झाले प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे. सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. अलंकार ओळखायचा आहे. काय करायचा? अलंकार ओळखायचा आहे. काय शब्द आला इथं? परी शब्द आलेला आहे. बघा, परी. सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. श्लेष एका शब्दाचे 2 अर्थ इथं नाहीये. तसं यमक म्हणजे यमक जुळणे, रायमिंग वर्ड असतात. झडो, पडो, घडो असे शब्द असतात. अतिशयोक्ती म्हणजे फुगवून सांगणे, ते पण नाहीये. उपमा बरोबर आहे. उपमामध्ये कोणते शब्द येतात? सम, समान, सारखा. सम, समान, सारखा. प्रमाणे, प्रमाणे, परी, प्रमाणे, परिगत. काय शब्द आला? परी शब्द आला. आला की नाही परी शब्द? मग याला म्हणायचं उपमा. उपमा म्हणजे एखाद्याची उपमा देणे. एखाद्याला सावळा रंग तुझा म्हणजे तुझा रंग कसा आहे? सावळा आहे. पण कोणासारखा आहे? तर पावसाळी नभापरी सारखा आहे. पावसाळी नभापरी सारखा. ओके, अशा पद्धतीने हे आपलं आजचं लेक्चर होतं. हे पूर्ण झालेलं आहे. लेक्चर कसं वाटलं एक कमेंट करा. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची आपली PYQ ची, अशा विद्यार्थ्यांनी लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचंय. ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जायचं. तिथं PYQ बॅच आहे. फक्त 99 रुपयाला आहे. सर्व जिल्हे कव्हर करणार आहे. फक्त किती? 99 रुपये. पूर्णच्या पूर्ण जिल्हे आपण कव्हर करणार आहे. काही डाऊट असेल तर हा माझा नंबर घ्या, 8329603029. मी तुम्हाला ॲप लिंक हवी असेल तर ॲप लिंक पण तुम्हाला मी देऊन टाकेल. ओके, पूर्ण कव्हर करण्याची शिकवण्याची पद्धत तुम्हाला आता सांगितलीच आहे मी. चलो, अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं हे पूर्ण झालं. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.